श्री स्वामी समर्थ. नमस्ते सर्वांना. कसे आहात तुम्ही सर्वजण? तर पहा, सकाळ झालेली आहे पण आमच्या पोरांची काही अजून सकाळ झालेली नाही आहे. पोरं झोपलेली आहेत. तोपर्यंत म्हटलं आपलं स्वयंपाक वगैरे करून घ्यावा. तर पहा, आज स्वयंपाकासाठी बनवली आहे छान भेंडी आणि चपाती. तर म्हटलं पोरं झोपलेली आहेत, त्यांना उठवलं की लगेच नाश्ता करावा लागण. तर त्यांना थोडा वेळ झोपून द्यावं, म्हणजे जर उठले की लगेच त्यांना जेवायला वगैरे देता येईल. नाही तर मग उगीच पोहे वगैरे उपीट वगैरे करत बसलं की स्वयंपाक मागे राहतो आणि मग नाश्त्याचा सगळा पसारा होऊन जातो आणि स्वयंपाकाला खूप उशीर होतो. तर म्हटलं पोरांना झोपून द्यावा आणि आपण पटकन स्वयंपाक करावं. तर पहा, माझ्या गॅलरीमध्ये हा एक वेल आहे, त्याला किती छान फुलं आलेली आहेत आणि वेल तर एवढा मोठा झाला आहे की विचारूच नका. आणि त्याला एवढे छान फुलं आहेत आणि त्या फुलांचाही वास एवढा छान येतो. पण माहीत नाही हे कशाचं झाड आहे, नर्सरीमधनं आणलेलं आहे. त्या नर्सरीवाल्या माणसाला म्हटलं होतं की एक शोचं झाड देतात, तर त्यांनी हे मला एक झाड दिलं होतं आणि त्याला एवढी छान फुलं वगैरे येतात, पण त्याचं नाव वगैरे काही माहीत नाही. तर छान देवाला वगैरे त्याचे सकाळ सकाळ मस्त फुलं निघतात ठेवण्यासाठी. स्वयंपाक वगैरे केला आणि लगेच पोरांना उठवलं, कारण की पोरं झोपलेली असतात आणि गोधड्या खूप वेळ हॉलमध्ये पडलेल्या असतात, त्याच्यामुळे कोणी आलं की तसाच पसारा दिसतो. त्यामुळे पोरांना पटकन उठवलं आणि पटकन हंतरुणं पांघरुणं काढून घेतले. तर पोरं काही पटकन उठत नव्हते, पण बळजबरी उडून वगैरे पोरांना उठवलं आणि हंतरुण वगैरे काढून ठेवलं. तर पोरं उठले, तोंड वगैरे धुतले आणि जेवायला घ्यायचं तर तसेच लगेच टी लावून टी पुढं पिक्चर पाहत बसले. आता काय करायचं, सुट्टी आहे, काही बोलताही येत नाही. तर आंघोळ्या सोडल्या आणि टी व्ही पुढं छान पिक्चर वगैरे बघत बसले. पिल्लू उशिरा उठला होता, त्याच्यामुळे त्याची काही आंघोळ वगैरे झाली नव्हती. तर त्याला म्हटलं चल आपण कटिंग करून येऊ, कारण की आता शाळा सुरू होईल आणि शाळा सुरू झाली की पहिल्यांदा कटिंग वगैरे करायला हवी. नाही तर पहिल्याच दिवशी शाळेतले शिक्षक लोक वगैरे ओरडतात आणि केस वगैरे ओढतात. तर त्याला म्हटलं शाळा सोमवारी आहे, तर चल आपण छान कटिंग वगैरे करून येऊ. तर त्याला कटिंग वगैरे करून घेऊन आले आणि दुपारी सर्व काम झाल्यानंतर म्हटलं आता शाळा सुरू होणार आहे, तर पोरांचे शाळेचे कपडे वगैरे काढावे आणि छान इस्त्री वगैरे करून ठेवावे. तर पोरांच्या शाळेचे कपडे काढले, पण त्याच्याबरोबर कपाटातला बाकीचाही पसारा खाली घेतला आणि कपाट व्यवस्थित लावून दिलं. तर हा आमच्या दिदीचा कपड्यांचा कप्पा आहे. तर आता मध्येच 8 दिवस झाले असतील तिचा कप्पा मी व्यवस्थित लावला होता आणि पुन्हा तो कप्पा आहे तसाच सौंसारखा झाला आहे. तिला जर एखादा कपडा काढायचा असेल तर सगळे कपडे खाली घेते आणि पुन्हा खाली पडलेले कपडे तसेच कोंबून वगैरे ठेवते. तर आज तिच्या काही कप्प्याला हात वगैरे लावणार नाही, तर फक्त शाळेचे कपडे वगैरे काढले आणि त्यांना छान इस्त्री वगैरे करून ठेवली. तर संध्याकाळी म्हटलं जेवणासाठी खास आज पुरी भाजी वगैरे बनवावी, कारण की आमची वैष्णवी दिदी उद्या तिच्या घरी जाणार होती. तर म्हटलं आज छान पुरी भाजीचा बेत बनवावा. तर छान बटाट्याची चटणी वगैरे केली आणि छान गरम गरम पुऱ्या वगैरे केल्या. तर पुऱ्या करायला आमच्या गुड्डा दिदी छान मला मदत वगैरे करते. तर तिने छान पुऱ्या वगैरे लाटून दिल्या आणि पटकन गरम गरम पुऱ्या वगैरे तळून घेतल्या आणि त्याच्यासोबत छान पिवळा बटाटा केला होता. तर जेवण वगैरे केलं आणि नंतर म्हटलं पटकन किचन ओटा आवरून ठेवावं, कारण की बरेच दिवस झाले संध्याकाळी जेवण झाल्यानंतर काही फिरायला वगैरे जात नव्हते. तर म्हटलं आज छान जेवण वगैरे केलं, किचन ओटा भांडे झाले की छान गार्डनमध्ये जाऊन थोड्या वेळ हवा वगैरे खावे. तेवढंच पिल्लूच्या नादाने फेरफटका होतो आणि जेवलेलंही झालं जिलत आणि जरा शतपावली वगैरेही होते त्याच्या नादाने. जेवण झाल्यानंतर कितीही पटकन म्हटलं की आज भांडे घासायचे आणि किचन ओटा साफ करून पटकन खाली जायचं, पण तरी काही पटकन काम उरकत नाही. संध्याकाळचे 10 वाजतातच जेवण करता करता आणि भांडे वगैरे करता करता. तरी संध्याकाळी 10 वाजले होते. छान गार्डनमध्ये गेलो तर पिल्लूला म्हटलं चल गार्डनमध्ये खेळण्यावरती खेळू, पण त्याला त्याचे मित्र भेटले आणि तो क्रिकेट वगैरे खेळायला लागला. तर वैष्णवी दिदी आली होती, तिला म्हटलं चल आपण दोघीच थोडीशी एक्सरसाइज वगैरे करू आणि जरा वेळ इथे फेऱ्या वगैरे मारू. तर पिल्लू त्याच्या
मित्रांसोबतच गार्डनमध्ये खेळण्यामध्ये गुंग झाला होता, कारण की त्याला गार्डनमध्ये त्याची मित्र भेटली की तो काय आमच्या जवळ येत नाही, त्याच्या मित्रांमध्येच तो गुंग होऊन जातो. तर त्याचे मित्र छान बॅट बॉल वगैरे खेळत होते, तर त्यांच्यामध्येच तो रमून गेला आणि बॅट बॉल खेळायला लागला. पिल्लू छान बॅट बॉल खेळत होता, पण त्याला त्याचे मित्र काही पटकन बॅटिंग देत नव्हते, कारण की प्रत्येकाच्या बॅटिंगचा नंबर होता आणि त्याचा नंबर शेवट होता. त्यामुळे त्याला घरी चल म्हटलं तरी तो म्हणायचा की मला बॅटिंग करू दे, माझी वेळ आली नाही. तर त्याची बॅटिंग होईपर्यंत म्हटलं जरा वेळ आपण बसावं. तर त्याची बॅटिंग वगैरे आली आणि नंतर मग कुठे तो घरी यायला निघाला. आता 1-2 दिवसामध्ये शाळाही चालू होतील आणि पुन्हा काही पटकन गार्डनमध्ये पिल्लूला असं मनसोक्त खेळता वगैरे येणार नाही. त्याच्यामुळे म्हटलं आपणच थोडा वेळ बाजूला बसू दे आणि त्याला जरा मनसोक्त खेळू दे, कारण की एकदा शाळा चालू झाली की शाळेतनं आले की लगेच शाळेतला होमवर्क वगैरे असतोय आणि बाकीचे संध्याकाळचे त्याचे कराटे क्लास, अबॅकसचा क्लास वगैरे असतोय. त्याच्यामुळे म्हटलं त्याला आज जरा मनसोक्त खेळू दे.